आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझी नाटकं जिभेवर खडीसाखर ठेवून हातात खंजीर ठेवणारं खानदान आहे तुमचं. वृंदा काय वृंदा, ठरवलं होतं नाही बोलायचं, पण आता नाही सहन होत तुमची नाटकं. वृंदा काय झालंय? काय झालं? तुझं सगळं कारस्थान समजलंय मला. कसलं कारस्थान? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नव्हतं ठिकाणावर बाबा, पण आता आलं ठिकाणावर. आता सगळं समजायला लागलंय. तुझा खोटा चेहरा ना जास्त काळ नाही लपून राहणार. तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळेल लवकर. माझ्या नवऱ्याचा खून करून तुला मोकाट नाही सोडणार. फासावर जाशील. मी पोचवेन फासावर. नाही. यांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलंय की समीरने त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. मी? हो, तूच सगळ्यांसमोर असताना त्यांच्याशी चांगला वागायचास तू, आणि एकट्यात धमकावायचं असताना हा यांना म्हणाला की बिझनेस मध्ये तू आलास तर पुन्हा बेडवर आडवा करेन. आधी जसं वागत आलोय तसं पुन्हा वागेन असं म्हणाला यांना. आणि हे सगळं पोलिसांना यांनी सांगितलंय. राणाने असं स्टेटमेंट दिलंय पोलिसांना? बाबा, फोनवर यांनी पोलिसांना असं स्टेटमेंट दिलंय. रिटर्न स्टेटमेंट नंतर समीरवर कारवाई होणार होती, पण त्याआधीच समीरने यांचा जीव घेतला. मी असं काही केलं नाहीये. वृंदा, तू कशाच्या आधारावर हे सगळं बोलतेस मला माहित नाहीये. हे बघ, मी माझ्या आईची शपथ घेतो, माझ्या बाळाची शपथ घेतो. मी राणाला असली कुठलीही धमकी दिली नाहीये. माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. अगं, उलट मीच त्याला बोलत होतो की लवकरात लवकर बरा हो, ठणठणीत हो, हवा तेवढा वेळ घे, पण आपण एकत्र बिझनेस करूया. अगं, मीच त्याचं वेगळं अकाउंट काढलंय. दाखवायचे त्यात वेगळेच असतात समीर. चांगुलपणाचं नाटक केलंस तू. सगळ्यांचा विश्वास बसला तुझ्यावर. माझा विश्वास बसला. आता नाही. माझ्या नवऱ्याचा खून करणारा सैतान आहे तू, सैतान. ताई, अगं समीर, असं करणं शक्यच नाही. तू आजवर केलेला प्रत्येक आरोप त्यांनी सहन केला म्हणून काय आता राणाच्या खुनाचा आरोप करणार आहेस का त्यांच्यावर? हे बघ वृंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय बाळा. अगं, राणाने असं काही फोन वगैरे केलेलं नसेल. मी सांगतो तुला. म्हणजे पोलीस खोटं बोलतील? पोलिसांना काय मिळणार आहे खोटं बोलून? समीरला अडकवून काय मिळणार आहे त्यांना? ते मला काय माहित नाही, पण माझा समीरवर पूर्ण विश्वास आहे, आणि माझा पोलिसांवर. वृंदा, काय वेडेपणा चाललाय तुझा, सांग बरं. मी तुला खात्री देते, समीर असं वागणार नाही. कधीच त्यांनी असं केलेलं नाहीये. मोठ्या मोठ्या चुका केल्या असतील बाई त्यांनी. कुणाचा जीव नाही घेणार ग तो. नको असा विचार करू.
जे काही गैरसमज आहेत ना तुझ्या मनामध्ये पुसून टाक बरं बाई. माझं कुंकू पुसलं गेलं, त्याचं काय? आणि तुमचा मुलगा कसा आहे ते मला नव्याने सांगायची गरज नाहीये. या सगळ्यामध्ये मी माझा नवरा गमावला आणि त्याला तुमचा मुलगा जबाबदार आहे. मी नाही माफ करणार समीरला. जोपर्यंत समीरला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ए वृंदा, आता पुढे काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? समीरला तुरुंगात टाकण्यासाठी मैदान तयार करा, त्याला आत घ्या आणि त्याचा पाहुणचार करा. असा पाहुणचार करा ना की समीर माझ्याकडे रांगत आला पाहिजे. जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी त्यांनी माझ्याकडे भीक मागितली पाहिजे. तसंच होईल, पण तुम्ही फक्त हो म्हणा. आम्ही सगळा सेटअप तयार करून ठेवलेला आहे. गुड. चिअर्स. चिअर्स. Cheers. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलीस खोटं का बोलतील? तेच तर, पोलिसांना काय मिळणार आहे खोटं बोलून? मुळात राणा दादा पोलिसांना फोन करणं शक्यच नाही. कुणालाही न घाबरणारा माणूस होता तो. समीर दादा जर का त्याला त्रास देतोय असं त्याला वाटत असताना तो सरळ तोंडावर बोलला असता. निदान वृंदाताईला बोलला असता. मुक्ता तुला माझ्याशी तर बोललाच असता ना. हो पोलिसांना का कॉल करेल तो? तेच ना, त्या दिवशी त्याला समीर भाऊजींशी बोलायचं होतं तर तो स्वतः चालत बाहेर आला होता. ते खोटं होतं का मग? नाही ना.